इकडे लक्ष द्या. आता प्रॅक्टिस सेट किती आहे? 1.2. लेसन नंबर 1 अल्जेब्राचा. बरोबर आहे. कंप्लीट द फॉलोइंग क्वेश्चन बघा काय दिलेले. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू द ग्राफ ऑफ द इक्वेशन. आता ह्या इक्वेशन मध्ये हा पहिलाच क्वेश्चन दिलेला आहे. या पहिल्याच क्वेश्चन दिलेल्या मध्ये या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मी तुम्हाला याच्याबद्दल ते क्वेश्चन शिकवला, कसा सोडवायचा, काय सोडवायचा, कसा काढायचा. याच्यात व्हॅल्यू ऑलरेडी दिलेल्या आहेत. फक्त काय करायचं आपल्याला याच्यामध्ये पुटअप करायच्या आणि व्हॅल्यू सॉल्व्ह करायच्या. बघा बरं एकदम सोपं आहे. आणि याच्यावरनं मग पुढचा जो आहे ग्राफ काढायचा आहे. ओके. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू द ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन. आणि ग्राफ पण काढायचा याचा. ओके. पहिलं घेतलं देअर द इक्वेशन. काय इक्वेशन? x प्लस वाय इज इक्वल टू 3. खूप सिंपल साधं सरळ एक्झाम्पल दिलेले. देअरफॉर पुट. पहिलं काय रे? पुट x इज इक्वल टू काय? 3 पुटअप करायचं याच्यामध्ये. 3 प्लस वाय इज इक्वल टू 3. वाय इज इक्वल टू 3. हा तिकडे जाताना काय झाला? -3. वाय इज इक्वल टू काय आला? 0. म्हणून इथं काय गेला? 0. बघा बरं इथं लिहिताना 3 आणि 0 कम्प्लीट. ओके. नेक्स्ट पुट x इज इक्वल टू काय रे? x इज इक्वल टू का? आता नाही, काय करावं लागेल? y इज इक्वल टू दिलेले. काय दिलेले? 5. याच्यात पुटअप करा इक्वेशन मध्ये. x प्लस 5 x प्लस 5 इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 मायनस 5. x इज इक्वल टू काय रे बाळांनो? -2. इथं काय झालं? -2. इथं काय झालं? -2 आणि 5. आता नेट काय रे? नेक्स्ट पुट y इज इक्वल टू काय रे? 3. बरोबर आहे ना? y इज इक्वल टू काय? 3. पुटअप केलं याच्यामध्ये. कुठं केलं इक्वेशन? याच्यामध्ये x प्लस 3 इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3 मायनस 3. x इज इक्वल टू काय रे? 0. इथं काय आलं मग? 0. इथं काय आलं? बरोबर 0 3. पहिले x लिहायचा नंतर y लिहायचा. बरोबर आहे. आपण 9th स्टँडर्ड मध्ये पण असंच शिकलेलं आहे. ओके. नेक्स्ट पुढे इक्वेशन. याचं काय इक्वेशन आहे? द इक्वेशन. सांगा काय इक्वेशन आहे? x मायनस वाय इज इक्वल टू 4. याचं वेगळं. बरोबर आहे. आता इथं कशाची व्हॅल्यू दिलेली आहे? y ची. पुट y इज इक्वल टू किती रे? 0. बरोबर आहे. x मायनस 0 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू काय रे बाळा? 4. इथं टाकून घ्या 4. इथं लिहून घ्यायचं 0 आणि 4 आणि 0. नेक्स्ट पुट x इज इक्वल टू काय दिलेलं आहे? -1. -1 मायनस y इज इक्वल टू 4. मायनस y इज इक्वल टू 4. तिकडे जाताना +1. बरोबर आहे. LHS RHS ला गेला. y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू काय रे? -5. बरोबर आहे का? इथं लिहायचा -5. नेक्स्ट पुट काय रे? y इज इक्वल टू काय? -4 पुटअप केला. काय येईल मग इथं? बोला. x x इज इक्वल टू -1 दिलेला होता का? +1. हा बरोबर. x इज इक्वल टू काय? y इज इक्वल टू दिलेला आहे. काय मग? x मायनस ऑफ -4 इज इक्वल टू काय रे? 4. x मायनस मायनस +4 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4. तिकडे जाताना -4. मग x इज इक्वल टू काय आलं? 0. -1 अँड -5. 0 अँड -. आता याचं काय काढायचं बाळांनो? आपल्याला ग्राफ काढायचा. ग्राफ कसा काढायचा? दोघं लाईन्स बघा कशा काढायच्या. सांगा रे. याला काय म्हणू? याला काय म्हणायचं? x. याला x. बरोबर. याला y. इकडे y. हा मायनस असतो, हा मायनस. म्हणजे इकडून इकडे मायनस असतो आपल्याला माहिती आहे. 0 0 1 2 3 4 5 6. बघा कुठपर्यंत न्यायचं तर ते इथं बघायला घ्यायचं की इथं 3 0 पासून तर 5 च्या पुढे नाही, इकडे -5 च्या पुढे नाही.
बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे जास्त काही काढत बसायचं नाही. इथं -1 2 3 4 5 6. आता मी हे एवढं काय मेजरमेंट व्यवस्थित घेतलेलं नाही, परंतु तुमचे ग्राफ नोटबुक रेडी मेजरमेंट आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते काढू शकतात. बरोबर आहे की नाही? चला मला सांगा, पहिलं काय आहे? एक्स काय आहे? 3 आणि वाय काय आहे? 0. एक्स पॉझिटिव्ह 3 आणि वाय काय आहे? 0. वाय 0 इथंच, म्हणजेच इथंच घ्यायचं. ओके, समजलं? नेक्स्ट दुसरं काय आहे? -2 5. एक्स काय आहे? -2. एक्स कुठे येईल? -2 आणि वाय काय आहे? पॉझिटिव्ह 5. पॉझिटिव्ह 5 म्हणजे इथं. कळतंय? नेक्स्ट काय आहे? 0 3. एक्स काय आहे? 0. वाय काय आहे? 3. पॉझिटिव्ह 3. एक्स काय आहे? 0. वाय काय आहे? पॉझिटिव्ह 3. आता ही लाईन अशी सरळ आहे, एका रेषेतील तुमची. माझी थोडीशी तिरपी दिसते कारण माझं मेजरमेंट एवढं क्लिअर नाही, ॲक्युरेट नाही, पण तुमची सरळच येईल, यायलाच पाहिजे. तिरपी तारपी आली समजून घ्यायचं, इक्वेशन चुकलंय आपलं. कळालं? पुढे दुसरी बोला. आता याला तुम्ही पॉइंट देऊन पण घेऊ शकतात, नंतर भरा, कारण पहिले सुटसुटीत दिसायला पाहिजे व्यवस्थित कसं आहे काय. बोला, पहिलं काय आहे? 4 0. एक्स काय आहे? वाय काय आहे? 0. 4 कुठे आहे? इथं. बरोबर आहे ना? ओके, नेक्स्ट -1 -5. दोघं निगेटिव्ह निगेटिव्ह. नेक्स्ट काय आहे? 0 0 -4. एक्स 0 -4. इक्वेशन काहीतरी चुकतंय आपण. इक्वेशन काहीतरी चुकतंय. काय चुकतंय बघा. बघा, दुसरं काय दिलेलं आहे? -1 अँड -5. आपल्याला -1 लिहिलेलं आहे. -1 अँड -5. -1 एक्सचा म्हणजे हा, आणि -5 कोणता? हा. बरोबर आहे? नंतर 0 -4 म्हणजे हा. बरोबर आहे ना? आणि ही रेष अशी सरळ एका रेषेतील. ओके, याचे पॉइंट्स लिहून घ्यायचे, याचे पॉइंट्स राईट डाऊन करायचे. पहिलं कोणतं आहे? 3 0. कुठं होतं लिहिलं? 3 0. हा, इथं 3 0. नंतर कोणता होता? -2 -5. हा होता ना? -2 -5 -2 5. सॉरी, पॉझिटिव्ह 5. नंतर 0 3 0 3. याचे पण पॉइंट जसे तसे लिहून घ्यायचे. ओके, इकडचे काय? 4 0. कुठे आहे? 4 0. नेक्स्ट काय आहे? -1 -5. -1 -5. नंतर काय आहे? 0 -5. त्याच्यानंतर ह्या इक्वेशन जी आहे, ही जी लाईन आहे, ही लिहून घ्यायची. ते पुढच्या वर्षासाठी महत्वाचं आहे बरं का, स्लोप काढायला वगैरे लागणार. x + y = 3. आणि ही लाईन कोणती आहे? x - y = 4. वास्तविकता याचे 4 पॉईंट काढतात, पण 3 पॉईंट मध्ये पण तुम्हाला इक्वेशन मिळत असतं. अशा पद्धतीने हा क्वेश्चन समजला का तुम्हाला कसा काढायचा? आलं लक्षात? हे जे आहेत हे तुम्हाला तुमच्या मनाचे घ्यायचे आहे. आलं लक्षात? समजलं? समजलं का? पुन्हा एक वेळेस लक्ष द्या. पुन्हा एक वेळेस लक्ष द्या. हे बुक मध्ये दिलेले 3, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3. याच्यात काय रे? बुक मध्ये दिलेले 0, नंतर -1, नंतर -4. बघा, पुन्हा लक्ष द्या. x + y = 3 आणि दुसरे इक्वेशन दिलेले x - y = 4. दोघं चार्ट दिलेले आहेत. याच्यात x y दिलेले, ते x y चे पॉइंट लिहायचे, कोऑर्डिनेट्स लिहायचे. -3 5 3 हे दिलेले. द इक्वेशन इज x + y = 3. हे इक्वेशन बरोबर आहे.
त्याच्यात पुट एक्स इज इक्वल टू काय पुटअप केला 3 पुटअप केला मग 3 + y इज इक्वल टू 3 हा 3 पॉझिटिव्ह आहे तिकडे जाताना निगेटिव्ह मग 3 - 3 काय झालं 0 पुन्हा लक्ष द्या पुट y इज इक्वल टू 5 बुक मध्ये दिलेलं आहे बरोबर आहे मग y इज इक्वल टू 5 पुन्हा पुटअप केला x + 5 y च्या ठिकाणी 5 पुटअप केला इज इक्वल टू 3 मग x इज इक्वल टू 3 - 5 इज -2 राईट केलं इथं लिहून घेतले कोऑर्डिनेट तर पुन्हा y इज इक्वल टू 3 x + 3 इज इक्वल टू 3 पुन्हा x इज इक्वल टू हा पॉझिटिव्ह 3 आहे तिकडे जाताना निगेटिव्ह 3 x इज इक्वल टू 0 झालं समजलं इथं तसं कोऑर्डिनेट लिहून घेतले पुन्हा इकडे 0 दिलेलं आहे -1 दिलेलं आहे -4 दिलेलं आहे x - y इज इक्वल टू 4 हे इक्वेशन दिलेलं आहे एक्झाम्पल मध्ये पुटअप केलं y इज इक्वल टू 0 x - 0 म्हणजे x इज इक्वल टू काय रे 4 पुट x इज इक्वल टू -1 -1 - y इज इक्वल टू 4 -1 इज इक्वल टू 4 + 1 काय पुटअप झाला -y इज इक्वल टू 4 + 1 5 हा निगेटिव्ह पाठवला RHS ला बरोबर आहे मग तिकडे गेला काय झाला -5 पुट y इज इक्वल टू -4 याच्यात 4 पुट केला x - +4 इज 4 and goes there is a 4 - 4 is 0 इकडे लक्ष द्या हे कोऑर्डिनेट्स आले आणि त्याच्यानंतर XY टाकला बरोबर आहे प्लेन ग्राफ आलेख काढून घेतला आणि त्याच्यानंतर आपण हे पॉइंट्स एक एक कोऑर्डिनेट्स पुटअप केलेले आहेत समजलं राईट डाऊन